मी तुम्हाला चैत्रांगणाच्या रांगोळीमधील अंबारी घेतलेला जो हत्ती असतो तो दाखवणार आहे। तर तो हत्ती हा आपला असा दिसेल। त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे लाल मोती आणि 5 नंबरची वायर डबल घ्यायची। तर आपण आता सुरू करूयात। पहिले 3 पांढरे आणि 1 लाल घ्यायचं आहे। त्याचा 4चा राऊंड करायचा। एकदा परत सगळ्याच्यातनं सुई फिरवून घेते। आता या लाल मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आपण आणि 3 लाल घालायचे। आणि लाल याच्यातनं बाहेर घ्यायचे। असे लालचे आता 3 राऊंड करून घेऊ आपण। परत 3 लाल घ्यायचे। हे लाल याच्यातनं काढायचं। परत या लाल मोत्यात आणायचे पुढच्या। परत 3 लाल घ्यायचे। परत इकडनं इकडे यायचे। आता 3 पांढरे घ्यायचे। आता या पांढऱ्या मोत्यात यायचे आपण इकडनं इकडे। परत 3 पांढरे घ्यायचे। पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। परत इकडे यायचे या पांढऱ्या मोत्यात। परत 3 मोते घ्यायचे। सुईतनं बाहेर घ्यायचे। आता सुई परत या मोत्यात आणायची पांढऱ्या। हे आपण 4-4चे राऊंड घालतोय। आता एक पांढरं घ्यायचं आहे। दोन पांढरे आणि 1 लाल। आता आपण 2 पांढरे आणि 1 लाल घ्यायचं आणि सुई इकडनं बाहेर काढायची। हा असं लाल मोती वरती येईल असं आपण 4चा राऊंड हा बनवायचा आहे। आपले हे 1 2 3 4 5 6 7 8 अशी आपली ही 4 राऊंडची 8ची पट्टी झाली। आता आपण खालच्या राऊंडमध्ये यायचं आहे। आता इथे आपण 3 पांढरे घालायचे। आता मी खालची पट्टी बनवते। आता या 3 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची।
हा जो लाल मोती आहे तिथे यायचं आहे आपण परत. या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आणि या लाल मोत्याची इथे वरती आणायची. प्रत्येक वेळेला असं ओढून घ्या. मी इथे खाली एक राऊंड घातलेला आहे. हा जो लाल घातला आहे आपण त्या राऊंडच्या खाली एक राऊंड घातला आहे मी. आता आपण हा जो शेवटचा राऊंड आहे त्याच्या पुढचे जे 2 राऊंड आहेत त्याच्यावरती 2 राऊंड बनवून घ्यायचे आपण. त्याच्यासाठी आपण या पांढऱ्या मोत्यावरती आधी सुई घेऊन येऊयात. या वरच्या मोत्यामध्ये मी सुई आणली. आणि इथे 3 पांढरे घालायचे. 3 पांढरे मोती घ्यायचे आणि या राऊंडच्या वरती एक 4चा राऊंड बनवायचा आहे. आता सुई या 3 मोत्यातनं फिरून घ्यायची आणि ह्या मोत्यात आणायची इकडच्या यामध्ये. आता परत 2 पांढरे घ्यायचे आणि सुई या दोन्ही मोत्यातनं बाहेर काढायची, या आणि या. असं पहिल्या पण ही जी 4-4ची राऊंडची 8ची पट्टी काढून घेतली. त्याच्या इथे हा डोळा आहे आपला. तर ह्या राऊंडच्या पुढचे जे 2 राऊंड आहेत त्याच्यावरती मी हे 2 पांढरे राऊंड काढून घेतलेत परत. आणि आता मग खालचे राऊंड तयार करायचे आपण. तर खालचा राऊंडचा आपला 1 राऊंड झालेला आहे करून. तर सुई मी इथनं खाली घेते. सुई फक्त मी मोत्यांमधून फिरून फक्त इथे खाली आणली आहे या मोत्याशी. आता आपण पहिले 2 पांढरे घालायचे आणि सुई या 2 मोत्यातनं बाहेर घ्यायची. या मोत्यातनं खाली आणायचे. परत 3 मोती घ्यायचे पांढरे. दोनच पांढरे मोती घ्यायचे आता आपण. 2 पांढरे मोती घ्यायचे आणि सुई या आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. परत या 3 मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. आता आपण एक लाल आणि एक पांढरा घ्यायचा आहे आणि सुई या 2 मोत्यातनं बाहेर घ्यायची. आता या लाल मोत्यातनं सुई खाली घ्यायची. 2 लाल घ्यायचे. सुई या 2 लाल मोत्यातनं बाहेर घ्यायची.
आता या तिन्ही लाल मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची, या या आणि या. परत 2 लाल घ्यायचे. परत सुई या लाल मोत्यातनं खाली घ्यायची. परत 2 लाल घ्यायचे. सुई या आणि या मोत्यातनं खाली घ्यायची. आता सुई या 3 मोत्यातनं काढायची. आता 2 पांढरे घ्यायचे. सुई या 2 मोत्यातनं बाहेर घ्यायचे, या लाल आणि या पांढऱ्या. आता इथे आपल्याला एक राऊंड अजून वाढवायचं आहे, तर आपण या मोत्यात सुई आणायची इकडे. ही जशी आपली 8ची लाईन झाली तशी ती परत खाली 8ची लाईन केली आपण. आणि वरती इथे हा राऊंड सोडून पुढच्या राऊंडवरती 2 राऊंड हे केलेत आपण. तर आता एक खालची जे राऊंड आपले 8 जे राऊंड झाले त्याच्या पुढे अजून एक राऊंड करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. असा राऊंड आपला हा 9वा राऊंड होईल. ही 8ची लाईनची पट्टी आपली, ही खालची 8ची लाईनची पट्टी घालून घेतल्यानंतर अजून एक इथे राऊंड वाढवायचे, म्हणजे आपले 9 लाईन होतील. ह्या 9 राऊंड होतील. आता इथे खालच्या याच्यात सुई घ्यायची आपण. आता इथे खाली एक राऊंड करून घ्यायचं आहे. आपण 3 पांढरे घ्यायचे. आता या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. बरोबर या राऊंडच्या खालीच राऊंड बनवायचा आहे. आता ह्या 3 मोत्यातून सुई फिरवायची. आणि या मोत्यात सुई आणायची. आता सुई या मोत्यात आणली. पहिले 2 पांढरे घ्यायचे. सुई या दोन्ही याच्यातनं बाहेर काढायची. तर सुई या खालच्या मोत्यात घ्यायची. खाली 2 पांढरे घ्यायचे. सुई या लाल आणि या पांढऱ्याच्यातनं खाली घ्यायची. आता या तिन्ही मोत्यातनं सुईकडे लालच्या याच्यात आणायची. तर 3 पांढरे घ्यायचे, 2 पांढरे घ्यायचे. आणि या दोन्ही मोत्यातनं सुई घ्यायची. आता सुई या पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. दोन पांढरे घ्यायचे. तर सुई या दोन्ही लाल आणि पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. आता या 3 पांढऱ्याच्यातनं सुई घ्यायची. परत 2 पांढरे घ्यायचे. सुई या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढायची. त्या पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. परत 2 पांढरे घ्यायचे. तर सुई या 2 पांढऱ्याच्यातनं घ्यायची बाहेर. तर सुई या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. दोन पांढरे घ्यायचे. सुई या 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची.
आता इथे आपण एक राऊंड कमी करायचं इथे. तर हे आता आपले परत इथून या साईडने 8 राऊंड झाले. आता आपले हे एक राऊंड इथलं आपण कमी करायचं आहे. आता हे 2 राऊंड सोडून या राऊंडच्या इथे आपल्याला यायचं आहे. तर सुई आपण या मोत्यातनं खाली घेऊयात. या मोत्यात आणूयात. आपल्याला या मोत्यात सुई आणायची. तर त्यासाठी मी सुई फक्त फिरवून आणते तिकडे. आता हे आपण 2 राऊंड सोडायचे. त्याच्या पुढच्या जो राऊंड आहे त्याच्या खाली आता राऊंड आपण बनवायचे. तर त्यासाठी आपण 3 पांढरे घ्यायचे पहिले. हे 2 राऊंड सोडून हा पुढचा जो राऊंड आहे तिसरा इकडनं त्याच्या खाली राऊंड बनवला आहे. तर मी आता असा राऊंड करत आपण शेवटपर्यंत जायचं. आता तर इथनं सुई खाली घ्यायची. आता 2 मोती घ्यायचे. आणि या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्या 3 मोत्यातून सुई बाहेर घ्यायची इकडे. परत 2 मोती घ्यायचे. सुई या 2 मोत्यातून बाहेर काढायची. या मोत्यातून खाली घ्यायची. परत 2 राऊंड परत 2 मोती घ्यायचे. सुई या मोत्यातून आणि या मोत्यातून खाली घ्यायची. परत या 3 मोत्यातून सुई बाहेर घ्यायची. दोन पांढरे घ्यायचे. सुई या 2 मोत्यातून बाहेर काढायचे. परत इथनं खाली घ्यायची. परत 2 पांढरे घ्यायचे. शेवटच्या राऊंडपर्यंत यायचं आपण घालत. हे असे आपले 1 2 3 4 5 6 राऊंड होतील. हे पहिले 2 राऊंड आपण इकडचे सोडून याच्या खाली राऊंड बनवले. तर 6 राऊंड येतील हे असे आपले. आता इथे आपण खाली पाय बनवायचा आहे ह्याच्या. तर सुई इथं खाली आणायची. इथे आपण पांढरे 3 राऊंड घालून घ्यायचे. त्यासाठी आपण पहिले 3 पांढरे घ्यायचे. त्या खालच्या मोत्यात यायचं आपण इकडनं इकडे खाली. परत 3 पांढरे घ्यायचे. या मोत्यातनं बाहेर घ्यायचे. या 2 मोत्यातनं इकडे घ्यायचे. परत 3 पांढरे घ्यायचे. पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायचे. आता या खाली पांढऱ्या मोत्यात यायचं इकडनं इकडे. तर 3 लाल घ्यायचे. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. असं आपला पाय तयार झाला. आता आपण सुई इकडे वरती मोत्यात इकडे आणायचे. आणि हा जो राऊंड आहे आपला 6वा इकडनं 6वा. तर या 6व्या राऊंडच्या खाली पण आपण सेम असंच पाय करून घ्यायचं आहे. तो तुम्ही करून घेते. आता हा मी इथला पाय तुम्हाला सांगितलं होतं कसं बनवायचं दाखवलं होतं तसं इथला पाय मी बनवून घेतला आहे. आता आपण
सोंडेच्या इथला भाग करायचा आहे आपण. आता मी नवीन धागा घेतला आहे, तर मी या मोत्यातून सुई बाहेर काढते आता. आणि हे जी 2 मोती आहेत, हा आपला इकडचा जो राऊंड आहे आणि हा लाल मोती आहे ना त्याच्या खालचा राऊंड, तर त्याचा इथला मोती हा आणि हा इथला मोती, हे 2 मोती घ्यायचे आहेत. आता आपण इकडनं हे बघा, हा मोती आणि हा मोती, इकडनं इकडे सुई बाहेर काढायची. आणि आता 3 पांढरे घ्यायचे. आणि 5चं राऊंड करायचं आहे. परत याच 2 मोत्यातून सुई मी बाहेर काढते. असं आपलं 5चं सर्कल होईल. आता आपण इकडे एक 5चं सर्कल बनवायचे. त्यासाठी आपले हे 2 मोती आहेत. तर आता मी या मोत्यातून सुई बाहेर काढते. आणि 3 मोती घ्यायचे. आता मी या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे, इकडच्या आणि इकडच्या. पहिले इकडच्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आणि मग इकडच्या. असा हा 5चा राऊंड होईल. परत आता आपण सुई, आता या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपण. 3 मोती घ्यायचे. आणि सुई, हा जो लालच्या खाली जो हा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपण. हे असे आपण 3 सर्कल बनवून घेतलेत. आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढायची इकडच्या आणि इथनं वरती घ्यायची. आता आपल्याला इथे वरती एक सर्कल बनवायचे. त्यासाठी आपण या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. दोन मिनिटं जरा मी गाठ सोडून घेते. आता या लाल मोत्यातून सुई काढल्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची. आणि आता 2च मोती घ्यायचे. आणि हा जो वरचा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हा असा 5चा सर्कल होतो. आता आपल्याला इथे खाली यायचं आहे. त्याच्यासाठी आपण या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची.
त्यानंतर हा जो मोती आहे खालचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची. मी या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण इथली सोंड बनवतोय, त्याच्यासाठी आपण सुई या मोत्यातून बाहेर घ्यायची. आता आपण 2 मोती घ्यायचे. आणि हा जो खालचा मोती ह्या मोत्यातून आणि या दोन्ही मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची आहे. आता आपण या खालच्या मोत्यात सुई बाहेर घ्यायची. आता या मोत्यात सुई आपण खाली आणायची. या मोत्यात मी आणली खाली सुई इकडच्या. आता आपण 3 मोती घ्यायचे. आणि परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. जरा थोडंसं ओढून घ्यायचं आहे म्हणजे ते घट्ट बसेल. आता आपण सुई या मोत्यात आणायची. इकडनं इकडे घ्यायची आपण ही. दोन मोती घ्यायचे. एक 2 मिनटं. अजून एक मोत्यातून सुई आपण इकडे पुढे काढून घ्यायची. या मोत्यातून सुई बाहेर काढली होती तशीच परत या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. तर 2 मोती घ्यायचे. आणि परत याच 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपण. आता हे जरा घट्ट बसायला म्हणून परत एकदा आपण या राऊंड 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. या मोत्यातून मी इकडे आली, या मोत्यातून इकडे आली आणि इकडे जायचं आहे. तर परत या मोत्यातून इकडे मी फक्त एकदा गोल फिरवून घेतलेलं आहे ते. आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढायची. यावाल्या या मोत्यातून मी सुई इकडे घेतली या साईडला. आता आपण एक पांढरा आणि 2 लाल घालायचे. एक पांढरा आणि 2 लाल घ्यायचे आपण. आणि सुई या मोत्यातून खाली घ्यायची.
आता आपण सुई या मोत्यातनं इकडे लालच्या ह्याच्यात घ्यायची, या मोत्यातनं इकडे. आता या दोन लाल मोत्यातनं सुई वरती घ्यायची इकडे, या मोत्यातनं इथे बाहेर आणली मी. आता 2 मोती लाल घ्यायचे आणि सुई या दोन्ही लाल मोत्यातनं बाहेर काढायची. अशी आपली सोंड तयार झाली. आता आपण सुईकडनं या पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातनं घ्यायची आणि मग या पांढऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर घ्यायची. मग या पांढऱ्या आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची आपण इकडे वरती आणि या पांढऱ्या मोत्याची इथे आणून इथे आपण गाठ मारून धागा कट करून घ्यायचा. अशी आपली सोंड तयार झाली. आता आपण इथे कान तयार करायचं आहे. आता इथे मी धागा जोडून घेतला आहे या मोत्याची इथे. तर सुई आपण या मोत्यातनं बाहेर काढायची. इकडच्या मोत्यातनं मी बाहेर काढले. हा जो लाल मोती आहे ना त्याच्यावर इथं वरती आहे त्याच्या. आता आपण एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि सुई हा जो समोरचा मोती आहे त्याच्या या साईडने सुई बाहेर काढायची आपण. म्हणजे हा गोल्डन मोती आपल्याला इथे बसवायचा आहे हा असा. आता आपण कान तयार करायचा आहे. हा जो कान आहे तो तयार करायचा आहे आपण. तर त्यासाठी आपण या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची. आपण आता या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आपण. आता 3 मोती घ्यायचे आणि या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आपण. म्हणजे असा हा 4चा राऊंड होईल वरती. आता आपण सुई या मोत्यातून वरती काढायची. आता 2 मोती घ्यायचे आणि हा खालचा जो मोती आणि हा मोती हे 2 मोती मिळून आपला 4चा राऊंड होईल. तर आता हा खालचा जो मोती आहे हा आणि हा या 2 याच्यातून आपण सुई बाहेर काढायची. म्हणजे हा असा 4चा राऊंड झाला. आता परत आपण या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहिले या मोत्यातनं, त्यानंतर मग हा खालचा आणि मग हा खालचा. तर परत 2 मोती घ्यायचे आणि सुई या दोन्ही मोत्यातनं बाहेर काढायची. हे असे आपले 3 उभे राऊंड झालेले आहेत. आता ह्याच्यावरती परत 3 आपण उभे राऊंड अजून करून घ्यायचे आणि 1 राऊंड फक्त आपल्याला वाढवायचं इथे. तर त्यासाठी आता आपण सुई या मोत्यातनं वरती घेऊयात. आणि या मोत्यातनं वरती घ्यायची. तर 3 मोती घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे हा जो राऊंड आपण 4चा बनवला त्याच्यावर हा 4चा राऊंड बनवला आपण. आता 1 राऊंड आपल्याला इथे वाढवायचा आहे. त्याच्यासाठी आपण या 3 मोत्यातनं सुई इकडे आणायची. या 3 मोत्यातनं आणायची
आणि 3 मोती घालायचे. आता सुई आपण या मोत्यातनं बाहेर काढायची. जे हा आपला एक एक्स्ट्रा राऊंड झाला इथे. आता आपण सुई इकडनं या साईडला घ्यायची आणि इकडनं वरती घ्यायची. आता आपण 2 मोती घ्यायचे आणि सुई या मोत्यातनं घ्यायची बाहेर. असं 4चा राऊंड होईल. आता परत या 3 मोत्यातनं सुई काढायची आपण. पहिली इकडनं, मग इकडनं आणि इकडनं. आणि आता आपण या खालच्या मोत्यात सुई खाली घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे आणि सुई या 2 मोत्यातनं बाहेर काढायची, इकडनं आणि इकडनं. असं आपलं काम तयार झालं. तर आता इथे आपण धागा कट करून घेऊया. आता आपल्याला ही वरची अंबारी बनवायची. आता धागा आपण इकडे जोडून घ्यायचा आहे. इकडे धागा जोडून घेतल्यानंतर आपण या मोत्यातनं वरती आणायचे. आता आपल्याला इथे शेपूट करून घ्यायचे. तर हा जो मोती आहे, हा जो राऊंड आहे ना शेवटचा, आपले ही पूर्ण लाईन सरळ दिसते ती, त्या राऊंडच्या इथल्या या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आधी आणि ते शेपूट बनवून घ्यायचे. तर पहिले 4 मोती घालायचे पांढरे आणि 2 लाल घ्यायचे. पांढरे 4 घ्यायचे आणि नंतर 2 लाल घालायचे. आणि हा लाल आहे तो एक आहे तो सरकवायचा इथे आणि या खालच्या लालमधनं सुई बाहेर काढायची. आणि या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही आपली शेपूट तयार होईल. आणि आता हा जो मोती आहे वरचा, त्याच्यातनं आपण सुई खालनं वरती घ्यायची. म्हणजे ही अशी शेपूट इथे अशी आपली शेपूट तयार होते. आता आपण इथे वरची अंबारी तयार करायची. त्यासाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आधी. त्यानंतर या लाल मोत्यातनं घ्यायची खाली. त्यानंतर या लाल मोत्यातनं या लाल मोत्यात घ्यायची. आणि या वरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण 3 पांढरे घ्यायचे. आणि या लाल मोत्यातनं सुई या साईडला बाहेर काढायची. आता याच्यावरती अजून आपण 2 4चे राऊंड करून घ्यायचे. तर आपण सुई आता या मोत्यात वरती आणली. आता 3 पांढरे घ्यायचे. परत या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असं 4चा राऊंड करून घ्यायचा आपण. परत या मोत्यात सुई आणायची. या मोत्यातनं सुई वरती घ्यायची. त्यानंतर या मोत्यातनं आणायची बाहेर. तर परत 3 पांढरे घ्यायचे. आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपले हे 3 असे हे उभे झाले. आता आपण परत 3 आडवे करायचे त्याचा राऊंड. तर हा आपला 1 राऊंड झाला. अजून 2 राऊंड घालायचे आपण. तर सुई आपल्याला आता या 3 मोत्यातनं इकडे आणायची. पहिल्या मोत्यातनं घ्यायची, या मोत्यातनं आणि इकडे या मोत्यात आणायची.
आता आपण 3 मोती घ्यायचे आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण असे आडवे 3 राऊंड करतोय. आता या मोत्यातून इकडे यायचे आपण. परत 3 मोती घ्यायचे पांढरे आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे असे आपले 3 राऊंड झाले. आता आपण इथनं खाली यायचं आहे. तर त्यासाठी आपण या खालच्या मोत्यात सुई बाहेर काढायची. 3 मोती घ्यायचे पांढरे आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. आता एकच पांढरं घालायचं आहे आणि याला जोडायचं आहे आपल्याला. तर हे त्यानंतर एक पांढरं घालायचं. त्यानंतर या सुई या लाल मोत्यातून बाहेर घ्यायची. परत एक पांढरं घालायचं आहे आणि सुई या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढायची. हे असं आपण हे याला जोडून घ्यायचं आहे. तर आता एकदा परत या 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ, नाही ते जरा घट्ट बसेल. आता आपण या मोत्यात वरती यायचं आहे. त्याच्यासाठी आपण या मोत्यातून मी बाहेर काढली. आता या मोत्यातून आता इकडनं इकडे घेते आणि या मोत्यातून इकडे आणायची. आता याच्यावरती 3 आपण लाल कलरचे सर्कल बनवायचे 4चे. त्यासाठी आपण 3 लाल घ्यायचे. सुई या मोत्यातून बाहेर काढायची. आता या लाल मोत्यातून बाहेर काढायची. 2 लाल घ्यायचे. या मोत्यातून आणि या मोत्यातून बाहेर काढायची. आता या 2 लाल मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढायची. परत 2 लाल घ्यायचे. आता या लाल मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढायची. आता या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर घ्यायची. आणि आता या लाल मोत्यातून पांढऱ्यातून आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर घ्यायची. आणि आता आपण या मोत्या जो आहे त्याच्यावरती अजून एक राऊंड बनवायचं आहे. आता या लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. या मधल्या ह्याच्यातून काढली. परत 3 लाल घ्यायचे आहेत. आता आणि या लाल मोत्यातून बाहेर काढायची. हे आपलं झालं वरचं अंबारी तयार. आता इथे धागा तोडून घ्या. इथे खाली लाल ह्याच्यातनं मी खाली घेतले आणि इथे धागा जोडून घेते.
गाठ मारून धागा कट करून घ्या. हा आपला अंबारीचा हत्ती तयार झाला आहे. जर तुम्हाला माझा हा हत्ती आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला माझे बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही चैत्रखानाच्या रांगोळीतले मी दाखवले ते नसतील बघितले तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीचे पुढच्या लिंक दिलेले आहेत आधीचे जे बनवलेत व्हिडिओ त्याचे, तर तुम्ही तिथे बघू शकता. थँक्यू.